केलं. आणि म्हणून आपल्या कार्यक्रमाला तासभर उशीर होतोय, त्याबद्दल तुम्ही क्षमा कराल असं समजून कार्यक्रमाला सुरुवात करू. अगोदर मी पांडुरंग दादांच्या चरणी माझी स्वतःची, माझ्या सर्व साधक वृंदांची, महाराष्ट्रभरचे माझे साधक यांच्या तर्फे सर्वांग सुंदर अशी श्रद्धांजली अर्पण करीन. प्रभू परमात्म्याला सांगेल, त्याची पत्नी साधक आहे, त्याच्या मुलीने लग्नाच्या आधी अनुग्रह घेतलेला आहे, काल त्याच्या मेहुणीने अनुग्रह घेतलेला आहे. तुम्हाला पटणार नाही राजा, सत्य थोड्या लोकांना पटतं, सगळ्यांना पटत नसतं. आणि सत्य थोडं असतं, खोटं सगळ्याला आवडतं. खोटं एवढं आवडतं ना आपल्याला, कारण आपण खरा राहतो आतमध्ये, खोटा फिरतो बाहेर. खऱ्याची जीवावर खोटा जगतोय याची जाणीव सांगणाऱ्याला मुळीच नाही की मी खऱ्याची जीवावर जगतोय. मान केला तरी माझे बाबा सांगायचे देहाचा, अपमान केला तरी देहाचा. आणि तुम्ही श्रीपाद वासी लेकरा फार मोठे घरची आहेत, पण तुम्हाला त्याची जाण नाही, त्याला माझा विलाज नाही. सांगायचं कारण असं आहे, आज त्या जीवात त्यांनी जगाचा निरोप घेऊन, गावाचा निरोप घेऊन, कुटुंबाचा निरोप घेऊन 14 दिवस झाले. आणि गोडधड असा गंगा पूजनाचा कार्यक्रम ठेवला. अभंग निवडलेला आहे महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे स्पेशालिस्ट, 2 पत्नी आहेत, घराने सावकारकीचा आहे. अशा देहनिवासी तुकोबारांनी सांगितलेला आहे, हा देह स्त्री किंवा पुरुष नाही सांगितलेलं. जगामध्ये माणसाला बोलायला येतं मराठी, ऐकायला येतं मराठी, पाहायला येतं, ऐकायला येतं, त्याच्या दिनशैलीत चालतं. अशा मानवी जीवाला सांगितलेलं आहे राजा, हा देह जनावराचं नाही सांगितलं, जलचर नाही सांगितलं, भूचर नाही सांगितले, विहंगम नाही सांगितले. 3 प्रकारचे प्राणी परमात्म्याने निर्माण केले. हा एवढा एकच दिसतो, उभा पण असतो आडवा. देवाच्या दारात उभा असतो, तिथे काही मला मिळेल याची अपेक्षा करतो, म्हणजे तो देवाविषयी तुम्हाला म्हणतात हा देह. देवांना वाटतं माणसाच्या शरीराला यावं म्हणजे तिथे खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही, मजा मारायला मिळत नाही, म्हणून यावं. काय यावं? तर स्वरूपाला जाण्यासाठी जायचं. देवाला स्वरूपाला जायचंय. शिवा ज्ञानोबा आले महाविष्णूचा आता कोणाला वाटतंय माझा माऊली सखा आहे, वाटतंय का नाही वाटत? म्हणतात म्हणणं वेगळं, बोलणं वेगळं, बघणं वेगळं आणि करणं वेगळं. कारण करावं लागतं, नुसतं बोलून आणि म्हणून होत नसते. प्रपंच बोलून होणार, पाहून होणार, करावाच लागेल. आणि ह्या प्रपंचामध्ये असताना असोनी जीवा वेदशास्त्र उभारी कधी सद्गुरूने भेटले तर नाही बोलता येणार, कारण त्यांनी सांगितलं वेदशास्त्र उभारी कधी गुरुची कृपा झाल्याशिवाय शास्त्र अंगीकार केले जात नाही. जीवात्म्याला शास्त्र कळत नाही, वाचून सांगणं वेगळं. नेत्रपोथी पत्रपोथी आपल्याकडची पद्धत, नेत्रपोथी पत्रपोथी. आणि मग ही नेत्रपोथी पत्रपोथी रामायण महाभारत सांगताय, पण प्रभू रामचंद्र देव आहे आणि तो तुमच्या माझ्याजवळ आहे हे सांगणारा काही तुम्हाला भेटला नाही. भेटला असता तर तुम्ही तो उभं राहून गर्जना करून सांगितली असती, आय एम गॉड नॉट डेड बॉडी. And it is universal truth. हे पूर्णपणे सत्य आहे. आम्ही भगवान आहे, पण पटणार तुम्हीच देव आहे. किती वर्ष तुम्ही म्हणणार आहे? तुका म्हणे सांगू किती भगवंता सांगू किती. या तो भगवंताच्या मूर्ती, माझ्या समोर बसलेल्या मूर्ती मूर्त आहे. मूर्तीमध्ये मूर्ती आहे, शरीर मूर्त आहे, मूर्तामध्ये मूर्ती आहे. तैसा हृदयामध्ये देह जाईल जाईल याची काळ भा खाईल. तुम्हाला मला शरीर दिलंय,
देवळातल्या रामाने दिलेलं नाही. राग मानू नका, मी काही पाकिस्तानवरून आलेला नाही. आळंदीच्या आणि देऊच्या कुशीतली लेकरा होता. उगीच आपली कुठंतरी जाऊन कुणाचं तरी पाहून काही केलेलं नाही, कोणाचं ऐकून केलेलं नाही, कुठल्याही पाठाला गेलेलं नाही, कुठल्या संस्थेत जाऊन शिकलेलं नाही. पण गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानासी अनावे. इथे म्हणून सांगू काही देव आहे गुरु पायी. कुठे आहे तुम्हाला मला आपल्यामध्ये देव राहतो हे कोण सांगेल? देव तुम्हाला मला देवळातला देव बनवणार नाही. तो काय राम नाही, माकडाला देव बनवले. रामकृष्ण कसं बनवलंय? पण का बनवलं मारुतीला देव? माकड होतं, इमानी होतं, बेइमानी नव्हतं, चेष्टात मस्करी थट्टा करीचं नव्हतं, एकच गोष्ट करत होता. हनुमान ते दास्यत्व पै केले म्हणून देखील रामचरण. दास्य भक्ती केली मारुती राहिली म्हणून गावागावाला माणूस आज मारुतीला थंडी वाऱ्याच्या दिवसात सुद्धा तांब्यावर पाणी घालतोय. इहलोकीचा हा देह. माकडाचा देह नव्हता, पण माकडांनी मदत केली रामायणामध्ये, अस्वलांनी मदत केली रामायणामध्ये, माणसांनी मदत केली नाही. याला कारण सुद्धा देवच आहे. याला कारण नारद मुनीचा शाप आहे. देवाला माणूस शाप देऊ शकतो. हे रामायणाचं तुमच्या समोर उदाहरण आहे. रामायणाच्या अगोदर वाल्मिक नारद मुनीने शाप दिला देवाला. देवा, तू जन्माला येशील पृथ्वी तलावर, माणसं तुझ्या कामाला येणार नाही. कुणी शाप दिला देवाला? देवदेव देवाचं करणारा, अखंड विना वाहणारा श्रीमन नारायण नारायण. अखंड विना गळात असणाऱ्याने स्वतःच्या मनासारखं झालं नाही म्हणून शाप दिला. देवाचं काय वाकडं होणार आहे? कुणी काही केलं तरी. तुका म्हणे हाते जन नाही का नसले काय. त्याला एक माहितीये, हा देह. देव जर इच्छा करतात आम्ही का त्याच्यामध्ये ईश्वराला पाहू नये? कारण देव सदा जवळ येते. या लागी जना कैसे पिसे पाहो जाती देशोदेशे. ज्याला समजला तो गदगदून हसे. समजलं त्याला. मग आम्ही काय ना समजेत का? महाभारताकडे चला. गांधारीने शाप नाही दिला देवाला. देवाचा निर्वंश केलाय का बाईने? देवा, माझ्या मुलाबरोबर तू कपटपणा केला, तुझा निर्वंश होईल. काय ताकद नाही बाईमध्ये? काय ताकद नाही? कशाला आम्ही महाभारत आणि रामायण वाचतोय? साखरे महाराज एक बाईच होती ना. देवाला मान्य करावं लागलं. देवाचा निर्वंश केला ती गांधारी होती. तिने फक्त डोळे बंद केले होते. एक इंद्रिय जिंकलं तर तिच्यावर एवढी पावर आली होती, वादळासारखं शरीर बनेल. पण देवाने कपट नाही दिली. कारण देवाकडे तुझं माझं आहे, कोणाकडे? संतांकडे नाही. वाईटातला वाईट त्याच्याकडे आला, तो पाहत नाही हा काय करतो काय करत होता हे पाहत नाही. समोर नारद मुनीने वाल्याला पाहिलं. खांद्यावर कुऱ्हाड आहे, इहलोकीचा हा देह. खांद्यावर कुऱ्हाड आहे, हातामध्ये भला मोठा लिंबाचा मोठा टोंपा आहे. नारद मुनीला पाहिलं, डाव्या हाताने असे फिरवलं. अरे बटो, काय तुमच्याकडे द्या. ते म्हणले विना आणि माळ आणि कमंडलू सगळं घेतलं. पण काय पाहिलं नारद मुनीने त्याच्यामध्ये? वाईट पाहिलं का? काय पाहिलं? अरे याच्यामध्ये ब्रह्म राहतय, याच्यामध्ये ब्रह्म राहतय, जगामध्ये ब्रह्म राहतय. तो माळकरी नसेल, टाळकरी नसेल, तो खात असेल, पीत असेल, पण त्याच्यामध्ये माझा देव राहतो. मम अंशे जीव लोके सनातन. हा अनादी कालापासून जीव ईश्वराचा अंश आहे. किती माणसांना वाटतं की माझ्यामध्ये देवाचा अंश आहे, त्या दिवशी त्याचं जीवन सफल रामकृष्ण आहे. तोपर्यंत नाही यावा. तोपर्यंत हे तर सगळं दाखवतात ना की जगामध्ये काय भरलेलं आहे. जग ब्रह्म आहे. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. सत्य साधू नाहीये, कोणाच्या खोट्यासाठी नाही, कोणाच्या मोठ्यासाठी नाही. घरात काम करणारा बाप, पोरं मोठी झाली, लहान असली तरी करतो, मोठी झाली तरी करतो. का? माझ्या पोरांनी मोठं व्हावं म्हणून करतो, नाही का? तो बाप आहे. स्वतःच कणकणीत वीर्य खर्च करून तुम्हाला मला जन्माला घातलं, तो बाप आहे. तुम्हाला मला पोटामध्ये पिशवीमध्ये सांभाळलं ती आई आहे.
आणि आपण कशी आहेत माहिती का आईच्या बाबतीत, आपले दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, तर आज म्हणू नका खाता येत नाही म्हणून देवाने फुकट दिले. डॉक्टर फुकट दिली का आपल्याला दात? आई ईश्वरी आत्मा, आ म्हणजे आई, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, तो जन्माला आलाय. बाप जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश धन्य व्हावा, असा बाप पाहिजे. कसा पाहिजे? आईला न सांभाळणारा, चांगलं वाईट बोलणारा, या जागेवरचा फक्त आई माझी. आईने डोळ्याला पदर लावला, 100ची नोट काढून दिली, हे भोळ काम आहे. तो त्याच्या आईला सांभाळत नसतो, तो त्याच्या आईला गोड बोलत नसतो. गावाकडचं इकडून तिकडं तुम्हाला ते माहित नसतं. आपण चाललोय कुठे, करतोय काय, कुठे जायचंय, आलोय कुठून, मिळालं शरीर कोणाचं? माणसाचं. कशासाठी दिली देवाने? सगळ्यांचा पाठ हवा तेवढा पाठ आहे. देवी दिला देह, भगवंताने भजन करायला दिला. काय करायला? भजन करायला दिला. किती पक्वात फुटले, किती टाळ फुटले, किती किलोचे छटाक झाले, पण शब्द कळाला नाही. तो या झाला फाटा, हे मात्र कळालं. आणि हे जर कळालं असतं तर विचारायला आले असते, हमी भगवान आहे बताव. नाही, कारण शरण गेल्याचे काय होते फळ? तुका म्हणे कुळ उद्धरले. आपल्या कुळाच्या उद्धारासाठी, स्वतःच्या उद्धाराचा विचार नाही. तो कुळाच्या उद्धाराचा कधी करतील? देवासारख्या देवाला गुरु करावा लागला, स्वतःच्या कुळाचा उद्धार करावा लागला. तुम्हाला सांगता अशा प्रकारची मुलं असावी पोटाला, सात्विक असावी. कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक, शास्त्रामध्ये तुकोबराच्या गाथीमध्ये कन्येला महत्व आहे. आम्ही अजून खूप अंधाराचे परमार्थ करताना बाई म्हटलं की मस्तक फिरते. आई पाहिजे तेव्हा जन्माला येऊ, बहीण पाहिजे तेव्हा वळायला मिळेल, आणि पत्नी जेव्हा भेटेल त्यावेळेला तुमचा वंश वाढेल. बाई श्रेष्ठ आहे का नाही याचा विचार तुम्ही करा. मी म्हणतो म्हणून नाही. तुम्हाला मला यायचं असेल तर आईच्याच पोटात आधार घ्यावा लागला. देवाला आईच्याच पोटाला यावं लागलं, संतांना आईच्याच पोटाला यावं लागलं. पण आई कोण कोण आई? ज्ञानाई, विठाई, किठाई, कृष्णाई. संतांची भूमिका आहे परमार्थ क्षेत्रावर. आपली काय भूमिका आहे क्षेत्रात परमार्थ करत असताना? भूमिका शून्य परमार्थ करतो आपण. याती कुळ माझे गेले हर पुन्हा. बापर कुळा देव जीवीचा जिव्हाळा काही केली वेगळा. माझा देव आणि मी असं कोण म्हणतंय? माऊली त्याला बरं म्हणतात, मी नाही म्हणत.
कारण तुकोबारांना वाईट वाटतं. साडूबालाने विचारलं नाही पत्ता कळाला, मंबाजी बाबाला विचारलं नाही पत्ता कळाला. वाघोली गावचे रामेश्वर भट्ट वेदांत सांगावा लोकांना, वेदांत पाठ करावा लागतो, पण जिथे वेदाचा अंत होतो तिथे अध्यात्म सुरू होतो हे मात्र माहित नाही. कारण वेदांत म्हटलेले आहे त्याला. का बरं वेदांत म्हटलंय? वेद जाणू गेला तोही मावळावला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे पूर्व सुकृताचा. एवढं सुकृत तुमचं सगळे तू उभं राहिलं, पूर्व सुकृताचा. पण पुढची ओळ चांगली आहे का? पूर्ण. इथे कमी पडतो आपण. अभ्यास पूर्ण व्हायच्या आधी बुवा बनतो. आम्हाला वाटतं ही लेकरं बोलली, ही सारी कीर्तनकार लेकर आहेत. एकट्या शहापूर मध्ये बरं का 6 कीर्तनकार. कुठे शिकायला गेले त्यांना विचार. स्वाभिमान वाटतो मला. ज्याही गावाला आम्ही जाऊ देवाचा निरोप घेऊन त्या गावामध्ये व्यासपीठ चालू, त्या गावचे कीर्तनकार, त्या गावचे प्रवचनकार आणि त्या गावचं संपूर्ण अस्तित्व तयार करतो. आम्ही आमच्या अस्तित्वासाठी परमार्थ काल आज आणि उद्या कधीच करत नाही. आमच्या बाबांनी शिकवलंच नाही आम्हाला. मी हा सप्ताह सुरू केला आहे मग माझच काहीतरी अरे हे मदतीच तव झाले असे जेणे जाणीतले तो सुटला. मी नाही केले. तुम्हाला एक काळ असा आहे की तुमच्याशिवाय चालत नाही, तुम्हाला एक काळ असा आहे की तुमचं कोणी ऐकत, कोणी ऐकते का बाबा? आता तुमचं खरं सांग, ऐकते का? आणि एक काळ बस म्हटलं तर, आणि आता तिकडं ये बी दिन बी जाईल. मग व्यवहाराच असं आहे तर परमार्थ क्षेत्रामध्ये हा देह मिळावा म्हणून देवांचा आटापीठ आहे. कोणाचा? देवांचा. तुकोबाराय सुद्धा सांगतात की मी माझी जागा सोडून इथे आलोय. आम्ही आमची जागा सोडून आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. तुकोबाराय सांगतात मी वैकुंठावर आलो. का आलोय? याच कामासाठी आलोय मी, पोट भरण्यासाठी नाही आलो. तुकोबारायचा अभंग आहे, पोटासाठी संत झाले कलित होत. तुम्हाला जर तुम्ही मला तारीख मागायला मी त्याच्या 25,000 रुपये घेईन. डिमांड वाढायला वेळ लागणार, पण देवाजवळ या जीवांना डिमांड नसतं हे तुम्हाला माहित नाही. रामकृष्ण त्याच्याकडे डिमांड असतंय हे नाही माहिती. कोणासाठी करायचे, का करायचंय? प्रपंचासाठी तर 500 रुपये येणार रोज आहे, 1000 रुपये तुम्हाला रोज आहे. आणि मी 2 तास इथं येईन तुमचं घरला माझा दारा तर सारं गाव बरा नाही तर काही नाही खरा. कशासाठी परमार्थ करायचा आहे? जे जे आपणाची ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. जग अडाणी आहे का? तुम्ही अडाणी आहेत का? कळत नाही तुम्हाला? लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, कपाशीचा हिशेब करता येतो का? 1 किलो तरी कमी भराल का? म्हणाल का तुम्ही? 1 दिवसाचे जर तुम्हाला 8 दिवसात पैसे दिले नाही तर तुम्ही माझ्याकडे काय म्हणणार? अहो 1 दिवसाचं पैसेच नाही दिलं माझं. म्हणजे तुम्हाला सगळं कळतंय, पण जे कळायला पाहिजे ते कळत नाही. कळे ते न कळे, वळे ते न वळे, गुरुवीन काय कळायला पाहिजे? मी आलो कुठून, मला जायचं कुठे, मला करायचं काय? ते म्हणतात मी आलो वैकुंठावर. कशासाठी आलोय? धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेची अम्मा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे बीजारोपण जे आहे हे ज्ञानोबरायांनी त्यांच्या काळात केलं, तुकोबरायांनी त्यांच्या काळात केलं, नामदेवरायांनी त्यांच्या काळामध्ये केलं. विसोबा काकांना सुद्धा कळालं नाही. कधी कळालं? नामदेवाचा गुरु करून सोडला हो विरोधकाला. नामदेवरायांचा गुरु ज्याने मांडत सोडलं, खापर फोडलं, तोंडात मारलं, मुक्ताईच्या मांडा खाऊ दिला नाही, ते विसोबाला नामदेवाचं गुरु केलं. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? गुरु म्हणजे 3.5 हाताचं शरीर नाही असं म्हणतो आणि म्हणून तुम्हाला काही कळत नाही. आमचं सांगायचं काम आहे. गुरु म्हणजे 3.5 हाताचं काय शरीर नाही, पण गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदेशी. गुरुने तुम्हाला अशा प्रकारचे साधन सांगावं, ज्या साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्वधरी तोची एक. काय होईल ते?
काय रे? मुक्ती, सायुज्यता. मुक्ती मागे लागते माणसाच्या, म्हणून देव म्हणतो मला माणसाचं शरीर पाहिजे. कारण देवाला देवाच्या शरीराला गेल्या मुक्ती नाही. कीर्तनात मुक्ती मिळणार नाही, कीर्तन करून मुक्ती मिळणार नाही. देवाची येद्वारी तेने स्वरूपता, सलोकता, समीपता, सायुज्यता 4 मुक्ती मिळतात. देवाच्या दारात उभं राहून देवाची पूजा करून. असं कुणी आलं का सांगायला मला धीर भेटला आणि देवाची पूजा केली आणि मुक्ती मिळाली? कळालंच नाही. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी उसामध्ये साखर तसा देहात परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा हृदयी चक्र पाणी. कोणाला सांगितलं आता? तुका सांगे मोड जना, देव देही का हो पहाणा. म्हणून देवाला वाटते माणसाचं शरीर मिळावं. अभंगाचं पहिलं ईश्वर देवाचं वर्णन करू शकत नाही. तुम्हाला कोणाला तरी मारुती प्रसन्न झाला त्याने मारुती बसवला, कोणाला राम सापडला त्याने राम बसवला, कोणाला कृष्ण, कोणाला मरियई, कोणाला लक्ष्मी, जे काही सापडलं ते, कोणाला उरला सुरला म्हसोबा, एखादा कोंबडा रामकृष्ण आहे ते काही येत नाहीत मागायला द्या म्हणून. नाही लागतं आमच्या देवाला. आलता का स्वप्नात कधी बकरं द्या म्हणून, ओरपाट्या भऱ्याचं कोंबडं द्या म्हणून आला होता का? माळकरीनी आराधा कधी बदलाल तुम्ही? देवांना वाटतंय जागा सोडून आल्यानंतर ज्यावेळेस संत महात्मे एकत्र भेटतात, रामदास स्वामी आणि तुकोबर आहे, आपली आपली जागा सोडून जगतामध्ये प्रभू परमात्म्याचं ज्ञानदान करण्यासाठी आलेली ही माणसं आहे. रामदास स्वामीच्या कानावरती गेलं की तुकोबर 2 बायकांचा मालक आहे, अखंड नामस्मरण करतो आणि लोकांच्या त्याच्या कीर्तनात भावार्थ होते. मी तर एवढी वर्ष माझा राम 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 सोडून काही करत नाही. मला रामाचं अस्तित्व अनुभव आहे की राम माझ्या जवळ आहे. मग याला जर अनुभव आलाय तर हा लोकांच्यातला आत्माराम जागा करतोय कसा? कल्पना नाही तुम्हाला? जेव्हा तुमचं मन भरून येतं ना, मन भरून येतं ना, त्या प्रत्येकाला विचारा, सुख होतं का दुःख होतं? काय होतं? म्हणजे आनंद वाटतो का दुःख वाटतं? संगीता किती होते तेव्हा सुख वाटतं. आणि हे सुख बाजारात नाही मिळणार तुम्हाला.
कधी कंठ दाटून आला येतोय कशाने ती चौकशी केली का? नाही. का नाही केली? आम्हाला काय माहिती ते कशाला म्हणायचे कशाला करायचे ते. पोरीच्या लग्नात मात्र रडतोय. रडले असेल ना बाबा तुम्ही का नाही रडले? का पोरगीच नाही तुम्हाला माझ्यासारखी? पोरगी नसली ना या बघी म्हणे बस लेख येते बाबा काय देऊ चौकशी करते. लेखीचं प्रेम तुकोबरे सुद्धा अभंगात म्हणतात. कन्या मला पण नाही त्याचं वाईट वाटू नका. आहे प्रभूची लेकर खूप गुणवान आहे खूप. पण देवाचं व्हावं. जीवाचं हो नाही. जीवाने जीव उद्धारीला काही. जीवाने जीवाकडे वळाला तर त्याचा स्वतःला मोक्ष माहित नाही. मिळतो कशी रीती माहित नाही. सांगते पण होतोय म्हणून माहित नाही. हा प्रश्न केव्हा कळेल आपल्याला? मानवी घ्यायला आलोय आपण. बाईची जात कांद्याची पात घातली लाट बस घरात नाही. गावागावात आता महिला सरपंच झाले. तुम्हाला आता काही जरी वाटलं तरी काही करता येणार येते. उलट सोडून राहिली तरी बरं. त्याची सून सरपंच आहे त्याची कॉलर. ज्याची पत्नी सरपंच आहे त्याची कॉलर. ज्याची बहीण सरपंच बर का मंत्री बिंत्री राहू द्या. मंत्री बिंत्री राहू द्या साधं आपल्या छोट्या गावामध्ये तरी आपल्याला असं वाटतंय. मग आपल्याला कळेल कधी? आणि ज्या दिवशी कळेल देह भाव सर्वदाय मग विदेही सुख होय. सुखते कंठ दाटून येतो डोळ्याला पाणी येतं. पण हे कधी होईल? नाम आठविता सद्गती. नामाची आठवण झाल्याबरोबर नामाला 3 तास बसल्यावर नाही. नामाला 3 तास बसल्यावर नाही. नाम आठविता सद्गती कंठी प्रेम वाडे पोटी ऐसे करी. रोमांच जीवन आनंद असू नये करी. अष्टांग तरी प्रेम तुझे नखापासून केसापर्यंत प्रभूचं प्रेम मिळावं असं प्रभूला वाटतंय. रामकृष्ण अष्टांगही गात्री प्रेम तुझे. तुकोबराय कोण आहे? आम्ही वैकुंठवासी महाविष्णूचा म्हणे रामेश्वर भट्ट विजा तुका विष्णू. जो विरोधक होता त्याला कळलं की माझी तुकोबराय हा विष्णूचा अवतार आहे. असा असावा. कसा असावा? रामेश्वर भट्टासारखा असावा. मी का आलोय कुठून आलोय मला कुठे जायचं याचा फैसला करण्यासाठी इहलोकीचा हात आहे. बाकीच्या शरीराला जाताना येताना काय होणार नाही. कारण आता तुम्ही सगळे आपल्या आपल्या गावावर इथे आलात. पण जसं जसं 12 वाजायला तसे तसे तुम्हाला वाईट वाटायला लागलं. काहीतरी तारीख घ्यायला नको होती. काहीतरी शहाणे आहे. मला सांगते ना मी तुमच्या काय काय चालले ते विचार सगळ्यांच्या मनातले. इथं 80% साधक येते याच्यातलं 10 सुद्धा मंदिरावर आले नाही. कारण काही गावात येणार आहे त्यांना माहिती. मला माझ्या गुरुची चाळ आहे. चाळीने परमार्थ करायचा असतो. दया परमार्थाची चाळ. माझ्या सद्गुरू मला निरोप जर आला असता ना आम्ही कोणाचं तरी कीर्तन करतो मी हसत हसत म्हटलं असतं करा. याच्यासाठी आपण कधी जगलो नाही. काल नाही आज नाही उद्या कधीच नाही. कोणीतरी मरावं आणि त्याचं मला पाकिट मिळावं अशी अपेक्षा करून मी कधीही जगलेला नाही. कारण माझ्या गुरुने सांगितलंय तुझ्या पाकिटात असलं तर बाहेर पड. कोणाला हात पसरू नको. अरे गुरु द्यायचा कर जैसा जंगल का शेर ना किसी के पैर ना किसी के दोस्ती. त्याला काही घेणार नाही त्याला माहिती आहे अब्रह्म. अखंड आपल्याला माहिती आहे ना. मग अखंड ज्याला देव आवडेल तुकोबारे सांगतात मला त्याची संगत देवा. अखंड दया आहे का? अखंड आपल्याला नामाची प्रेम
नामाचं प्रेम ते ईश्वराचं असतंय, सद्गुरूचं असतंय. मग भेटावं वाटतंय, बोलावं वाटतंय, बसावं वाटतंय आणि आलेला अनुभव शेअर करावं वाटतंय, म्हणजे एकमेकांना सांगावं वाटतंय. दुसऱ्याला सांगून कोणीही त्याचं पर्यावरण करू शकत नाही. कोण सांगेल तुम्हाला काय होतंय? ते शास्त्र सांगतंय ना. शब्दाच्या पलीकडे ईश्वराचं अस्तित्व आहे. शब्देवीन संवादी जे अजून आपण शब्दातच आहे. इंद्रियाने नता भोगीजे बोला आधी भोगीजे प्रमेयाशी. कारण बघा, यांनी सगळे सोडले, तुमच्याकडे आले, तुमचं नाव लावलं, तुमच्या नावचं मंगळसूत्र घातलं, तुमचं नाव लावलं, तुमच्या होऊन राहिल्या म्हणून आत्महत्या केली. कळतंय का? मी मराठी सांगते, इंग्रजीत नाही. एक नवरा करायचा असेल तर सगळं सोडावं लागतंय. गुरुसाठी काही सोडलं नाही यांनी, काही करावं लागलं नाही. गाव सोडून यांना कुठं झालं, माधवगाव पर्यंत जावं लागलं नाही, गेवराई पर्यंत जावं लागलं नाही. सगळं आपल्या आपल्या घरी मिळालं. कारण हे फार भाग्याचे, हे फार भाग्याचे. तुमचंच पुण्य उभं राहिलं अनेक पटीने. म्हणून एखादा पोस्टमन माझ्यासारखा तुमच्या गावाला आला आणि माझ्या बाबाचा ज्ञानोबरायांचा तुकोबाचा निरोप तुमच्या गावाला सांगितला. बा तुकोबरायांनी म्हणावं तुका म्हणे मग धरी रे निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. निरोप सांगायला आलेला आहे. आता निरोप सांगितल्यानंतर तो किती अंमलबजावणी करायची ते तुम्ही ठरवायचं. कारण सुरुवातीला तर तुम्हाला दास्य भक्ती करायला लागते प्रपंचामध्ये. जेव्हा ती ऐकण्याच्या कंडिशन मध्ये नसते तेव्हा तुम्ही तर म्हणतात तुला कळतं का? आई वडिलांना काही कळत नाही, जाऊ दे, तू शहाणी आहे, तुम्ही शहाणी बनवतात. किती वर्षांनी मोठी असते आपली पत्नी? त्या लहान आहे तुमच्यापेक्षा का मोठी आहे? तुमच्या मंडळी विचारते लहान आहे का मोठी आहे? तुमच्या ध्यानातच नाही कोणाच्या. तुमचे मालक लहान आहे का मोठे आहेत? सांगा तुम्ही तरी. नक्की ध्यानात आहे का तुमच्या? आणि मग रात्री तर म्हणत होती तुम्हाला काही कळत. बरोबर आहे. बरोबरीने जीवन जगतात तुम्ही. व्यवहारिक सत्तेमध्ये बरोबरीने जीवन जगतात तुम्ही आणि पारमार्थिक सत्तेमध्ये नाही. तर प्रतिभाषिक सत्ता आणि भाषिक सत्ता वेगळी आहे. प्रत्यक्ष प्रमाण जर म्हटलं तर आत्मा प्रमाण आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा. आणि दास्य भक्ती काय केली आपण? परमार्थ करत असताना देवासारख्या देवाला गुरुच्या घरी 12 वर्ष सगळी कामं करावी लागली. किती वर्ष? रामाला कृष्णाला करावे लागले ना. आपण काय करतो? काहीच करत नाही. मग काय नाही करत, काहीतरी करा ना. करू नका काही संत संगड्या पूर्वीचा दोहरा उगवेल. मग आता माऊली ज्ञानोबांसारखे जर सांगत असतील काहीतरी नीती करा, काहीतरी नियम करा. करा रे बापानो केलं फक्त करत नाही. साधन हरीचं केलं पण करत नाही. कारण केलेच तर नाही केलं तर माऊली ज्ञानोबा सांगतात जर नामस्मरण केलं नाही हरिवीन हरिवीन मनावर पुढे काय मला ऐकायला कमी आहे. हरिवीन नरकाची पै यमाचा पाहोणा. आता यांच्या तिथं फोटो पुढे काय लिहिलंय? कैलासवाशी, वैकुंठवाशी, स्वर्गवाशी, नरकवाशी दिले का? मग माणूस नरकाला जातोय. माऊली हरिपाठात सांगितलं आम्हाला कसं नाही कळायला अजून. हरिवीन जन्म काय? संतांची भाषा कधी कळेल? आपल्या भाषेला आपल्याला कळणार नाही. वाचून सांगता येईल, ऐकून सांगता येईल, पाठ करून सांगता येईल. पण हरीच्या पाठीमागे जातो का आम्ही? पाठ करतो, पाठाला जातो, कोटी कोटी पाठाला जातो, पाठाला जातो, पाठ करतो. लोकांना काय करतो? लोकांकडे जाऊन पाठ केलेलं सांगतो. पण ते म्हणतात तुम्ही जर हरीच्या मागे गेला, हरिपाठी गेले पाठी घेणे तुमचं प्रमाण. हरिपाठी कुठे जायला पाहिजे?
हरीच्या पाठीला. हरीच्या पाठाला नाही नवीन. मग निवांत फुलात गुंतलेला भुंगा त्याला माहितीये दिवस उगवला फुल उमलणारे मी बाहेर पडणार आहे. अरे ब्रह्मदेवासारख्या ब्रह्मदेवाला कळालं नाही माझा बाप देवी ब्रह्मा माझ्या कोटीचे बाळ तेही नेमध्ये सर्व काळ. जेव्हा इथून निघालं कमळ आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं एक नाही दोन नाही चांगलं 5 तोंडाचं होतं ते. 5 वेद घेऊन बाहेर निघलं. कुठून आलो बघायला वर वर गेलं काय अवकाशामध्ये आकाश नाही काय नाही आभाळ खालीचे अवकाश खालीचे फक्त पोकळी आहे. वर वर गेलं काय सापडलं नाही ऑक्सिजन कमी पडला त्या नळीतनं परत देवाच्या पोटात गेलं 6 महिने काही मेळ बसला नाही पोटामध्ये. जिथं तुटलं तिथं जोडायला पाहिजे. संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला तुटलं तिथं जोडलं. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडी याला प्रबोधाचं चिंतन. परीच्या पलीकडे असणारा तो परमात्मा हृदय आकाशामध्ये त्याचं अस्तित्व आहे. जीवाने त्याचं दास्यत्व करावं. जीव कधी म्हणत नाही देह नाही करता नाही भोगता नाही सांगताय पण देहाच्या नादी लागल्याशिवाय राहत नाही. भोगते पण स्वीकारल्याशिवाय राहत नाही. अर्जुना तुला ज्ञान झालं का रे? देव अर्जुन म्हणला देवा मला ज्ञान झालं. कोण गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो कृष्णपणे आता बोलणे पुसणे काहीच नाही. 10वा अध्याय अर्जुनिता. देव म्हटलं हे येड्या गबाळ्या कल्पनेची झोप आली आहे तुझ्या बुद्धीला. तुला वाटतंय मी कीर्तनकार प्रवचनकार झालोय. तुला वाटतोय मी महाराज झालोय. कल्पनेची झोप आली कारण तू शब्दाच्या अलीकडे आहे. सोहम तेही असतवरे दास्यत्वाबद्दल सांगतोय मी तुम्हाला. जीवाने परमात्म्याचं दास्यत्व करावं. माझ्या देहाचा मालक माझ्या आतमध्ये आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. किती वर्ष ऐकणारे सांगणारे चाले ही शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिवीन ते कवी ऐकवी तयाचे भजन बाकी सगळं करा किलोची छटा. आपोले नाही साधू संतांनी सृष्टीचा अभ्यास केला दृष्टी बदलली. साळुंकी कोणाच्या सत्तेने बोलते एवढं गोड. कोहू 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 कोकिळ करे कोकिळ नव्हे ब्रह्म बरे. चिवचिव चिवचिव चिमणी करे चिमणी नव्हे ब्रह्म बरे. कावकाव कावकाव कावळा करे कावळा नव्हे ब्रह्म बरे. भोबो भोबो मोत्या करी मोत्या नव्हे ब्रह्म बरे. कारण देहामध्ये राहणारा जो एक परमात्मा आहे देहात सांगतो. देहातल्याची ओळख करून घेणं गरजेचं आहे. किती वर्ष ऐकलं तुम्ही? आता 25 वर्ष झालं या उपाधीचं या गावाला अस्तित्व आहे. याच जन्मी ओळखी संसार संभ्रम भ्रम जात नाही. आणि रोज सांगते लोकांना भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया घ्यारे आत्मसुख. व्यवहारिक सत्याचं सुख सांगितलंच नाही साधू संतांनी. घ्या रे उघडा. नाचक्या पुसक्या डोळ्यांनी देव दिसणारच नाही. टोळ्याचा डोळा उघडला पांडुरंग भाऊची पत्नी साधक मुलगी साधक आहे. ज्या घरात साधक आहे ज्या घरात साधक चिंतन करतोय माझ्याकडे सप्तकामध्ये आले. मोठ्या माणसाला हे पटत नाही म्हटलं. एवढं मोठं कपाळावरचं कुंकू साक्ष देत मालकाची.
काय सांगतो मी, तुमच्या कपाळावरचं कुंकू साक्ष देतं मालकाची, परमात्म्याची साक्ष देतं डोळ्यातल्या घळघळ अश्रूची. म्हणायचं नाही नुसतं. देवासाठी कधी रडलोय का? देव माझ्यात राहतो म्हणून मी जिवंत आहे. सुख दुःख तुमच्या माझ्या जीवाचं जे असेल ते असेल. सुख दुःख समान सकाळ जीवांचा कृपाळ, धन्य जगी तोची खरी रंगीराचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. मला या बसले बसा उठले पोटा चालले जा, माझ्या बाबाचे शब्द आहेत. फार चांगलं सांगावं. भाकरीला पापड आल्याशिवाय गोड लागत. मिरची वाटली हाताची आग होते, कांदा वाटलं कापला तर डोळ्याला पाणी येत आहे. मग देवाच्या नावाने काही होत असेल का नसते? रताळ्याच्या वेलामध्ये रताळ आहे. आंब्याची कुईकडे किती वेळ पाहिला, आता आंब्याला मोहर आला म्हणजे आंबे नाही, कैऱ्या लागले म्हणजे आंबे नाही. सगळं जाऊन 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 आढीला घातलं तरी नाही, त्याच्यात पण काही असतातच परत. पण मग घम घम वास सुटला. आढीला होती काय थोडी छान वास येतो. नाही अजून चाळली नाही. काय करावी लागते आढी? खायला हापूस होईल कापूस चाळावी लागते. त्यातनं मग काही लागलेले, काही सडलेले, काही स्वतःही सडतात आणि शेजारीला सगळं. हा प्रकार आहे बुद्धीचा. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबाला सांगतात, अरे बुद्धी जपे, अरे बुद्धीचे वैभवयुक्त बुद्धी पाहिजे, तेव्हा दास्यत्व कळेल. एका केशवराजे कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, ज्ञानोबा तुकोबा काय सांगतात याचा विचार अवरात्र करा. आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. आणि मला एक आवडलं त्यांचं बघा. मी आले 10वीच्या आधीच आले, मला वाटतं 10वीच्या आदल्या दिवशी का आधी 2 दिवस आले त्यांच्याकडे. याला म्हणायचं ज्ञान परिपक्व दशेला गेलेलं. त्या बहिणी डोळ्याला पाणी नाही आणलं. तुम्हाला वाईट वाटेल, पण तिला समजले आता गेलेले येणार. आपण रडून काय होणार आहे, म्हणजे तिने अध्यात्म नक्की चांगली करते. मी आले, म्हटलं मला बरं वाटलं जरा. म्हटलं आता रडून तरी काय करतात, कोण सोडवणार आहे. मी तर काही बरोबर गेले नाही त्यांच्या. कबूल करते ती माऊली, मी काही मालकाच्या बरोबर गेले नाही. कधीतरी आपल्याला त्याच रस्त्याने जायचंय आणि हे सगळं तुम्हाला पण व्हावं. असे रडतात आणि जेवायला लागल्यावर तुमच्याकडची एक पद्धत चांगली आहे, तुमचं दहाव्याचं खर्च पाहुणे करतात. आमच्याकडे नाही करत, आपल्यालाच करायचं असतं. पै पाहुणे सगळं घेऊन येतात आणि मग तिकडेच होते तुमचं परत परत. आज गंगा पूजनाला सगळे पै पाहुणे येतील आणि मग आज आपलं गोड भजन होईल. त्याच्यासाठी गंगा पूजनाचा कार्यक्रम असतोय ना आजचा, गोड भजनासाठी. माणूसच गोड होता. प्रत्येक माणूस चांगला आहे, फक्त त्याची गुण त्याला चलबिचल करायला लावतात. रजत मस्तत्व आहे ज्याच्या अंगी, त्याने चवणी वाया गेला. रज म्हणजे मायाजाळ, नरकची तुका. रज म्हणजे मायाजाळ, तम म्हणजे नरकची केवळ. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ. हर हर निशी रात्रंदिवस आम्हाला काम असतंय. तुमचा श्वास तेवढ्यासाठी तर माऊलीने मोकळा करून दिलाय रे. तुमच्या शरीराला काम आहे ते. हे करावा प्रपंच, म्हणे करावे चिंतन. ध्याने प्रपंच करा, मनाने चिंतन करा. मारुतीरांनी दास्य भक्ती केली. प्रत्येक संतांनी देवाची दास्य भक्ती केलेली आहे. बहुता जन्मी बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा, धरीला विश्वास. विश्वास पाहिजे ना आपला. विश्वास कुठे आहे? संताची ये पायी आम्हाला विश्वास, संताची ये पायी नेम नाही दुजा. पण आपलं कसं आहे माहिती का, एक व्यापारी घरा इथं माल भरायचा, माल खरी करायचा. मग त्यांनी एक माणूस ठेवला माझ्यासारखा ठिकाण, बाबा इथं माल भरू लाग आणि तिथं खाली करू लाग, बसून दोघं विकू, मी देईन तुला काही पैसे, काही हरकत नाही. हा माल भरायला लागला, हा डबा उचलायचा, माल निघून जायचा. हा मालक माल भरायचा, तिथं गेला, गाडी खाली करायची, तो काय करायचा, डबा सोडायचा, खायला बसायचा. चालेल का असा नोकर?
चालेल का? चालेल असा नोकर तुम्हाला नाही चालणार. व्यवहारिक सत्तेमध्ये असा नोकर चालणार नाही. साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाह्य. आताही त्याचा विचार काहीच नसावा, बाहेरही त्याचा विचार काहीच नसावा. त्याला काही घेणं नाही. इकडची दुनिया तिकडे झाली, सूर्य एक वेळेला पश्चिमेला उगवेल, पण माझा सद्गुरू माझ्या शरीराला मी जिवंत असेपर्यंत सोडून जाणार नाही. रोज वाचतोय मी मध दही. तुम्ही काढून आता फेकला तरी जाऊ शकत. श्वासाचा अधिष्ठाता येतो. तुम्हाला श्वास जाणून दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही. कुठे माहिती होतं आपल्या श्वास नामस्मरण करतो का? माहिती होतं आपल्याला? सांगितलं ना. मग कसा विचार करायला पाहिजे? तुकाराम मला सांगतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता पाय. बरोबर आम्ही जन्माला आलो, आम्ही जन्म तेवढ्या मीचा शोध घ्या. फक्त मीचा शोध घेणं. आनंद घर, सच्चित आनंद घर मी आहे, त्या मीचा शोध घेणं म्हणजे परमार्थ आहे. विठोबा रघुनाथ नाही. नामापत्ते तत्व वाया आणि पंथा ओही तिकडे तिकडे इकडे तिकडे काय करू नका. एक नामदारी बाकी सब दुकानदारी. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. आता हा प्रबोधाचा विषय आहे. कंठामध्ये कसं करायचंय थोड्या काही लोकांना समजून सांगितलंय. माझ्याकडे काही परत कुणी आलेलं नाही की कंठात केल्यानंतर काय परिणाम होतो. आणि जर आलं तर मग मी सांगून देईन त्याच्या पुढे काय होतंय ते. कारण जोपर्यंत अभ्यास आपण करत नाही तो आपल्याला वाट तयार करायची. आता आपल्याला आपल्या घरी जायचे, देवाच्या गावाला जायचंय. जाऊ देवाची या गावा, देव देईल भिसावा. देव घ्यायला येतोय आपल्याला. तुम्हाला पटणारच नाही. मी 4 दिवस सांगतो देव घ्यायला येतो आणि आपल्याला कळतं की मला आता जायचंय. आणि एवढं ज्याला कळालं तू कशाला दुःख करत बसतो. दुःखच कशाचं करायचं आणि का करायचं दुःख? दुःख म्हणजे काय? मनासारखं न होणं. आणि सुख म्हणजे काय? मनासारखं होणं. मन कुठे? मन कुठे? अरे मन सहा ईश्वर, मन सहा नाम. कुठे मन? आणि त्या मनाला एकदा आपलं सुख घ्यायची सवय लागली. या मनाची या एकनिके देखिल्या गोडीच्या छाया शोके अनुभव सुख चिकवतुके धावी जाय. आपल्या मनाला अनुभवाचं सुख सतत 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 आपण दिलं तर ते एका जागेवर बसतं. असं म्हणून बसणार आईचं बैसोनी म्हणून बसणार नाही. म्हणून ते बसणार नाही. म्हणून संतांना आई बापाची उपमा दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय मी पतित कीर्तीवन. काय मी माझ्या एवढीशे चुंबुणे संतांचं वर्णन करावं. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. उद्याचा दिवस आपला नाही. आपल्या डोळ्यासमोर 5, 25, 50 माणसं हजर असतील. पांडुरंगाला गेले त्या दिवशी सहज 50 माणूस भराभरा जमा झाला असेल. कॅन भरलंय, गाडीला अडकवायचंय, माजलगावला घेऊन जायचंय आणि माणूस जागच्या जागेवर सोळामुळा होऊन पडला. आपलं तेच होणार आहे. उद्याचा क्षण आपला नाही असं समजून देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा, वाट तयार करा. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्ञानेश्वर
आमच्या इथं उतरती तुकोबराय तिथं उतरले नाही ब्रह्मज्ञानेंद्र तुकोबराय पुढे गेल्यानंतर कैलासावर गेले तर पार्वतीने सांगितलं हो शिवजी ऐकलं का तुकोबरायचं विमान येते उठा येऊ दे म्हणे इथे थांबे